रायगडमधील मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर 14 विद्यार्थी बुडाले। सोमवारी 2:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। पुण्याच्या आबेद इनामदार कॉलेजचे 126 विद्यार्थी पिकनिकसाठी मुरुडला आले होते। त्यातील काही विद्यार्थी समुद्रात पोहायला गेले। स्थानिकांनी त्यांना पोहायला जाऊ नका असा धोक्याचा इशारा सुद्धा दिला होता, परंतु त्यांना न जुमानता विद्यार्थी पोहायला गेले आणि खोलीचा अंदाज न आल्याने 14 विद्यार्थी बुडाले। 6 मुलींना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 2 लाखांची मदत जाहीर केली आहे आणि गिरीश बापट यांनी सरकारच्या वतीने ही मदत जाहीर केली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। निश्चित इसके बारे में कुछ कड़क कानून बनाकर कि समुद्र के तट पर कहां तक लोगों को जाने दिया जाए, बैरिकेड लगाया जाए, कुछ अधिकारियों को जिम्मेदारी से वहां पर बिठाया जाए और फिर इस प्रकार की घटना बने तो उसके लिए कोई कार्रवाई की जाए। इस प्रकार का कोई कड़क कानून अभी बनाना पड़ेगा, क्योंकि इस प्रकार से घटना छोटी मोटी बनती है, लेकिन आज जिस प्रकार से इतनी बड़ी घटना बनी है तो निश्चित रूप से अपर मुख्य सचिव स्तर के अधिकारी के मार्फत इसकी पूरी जानकारी लेकर और आगे के दिनों के लिए उसके बारे में कड़क इस प्रकार का कानून बनाने का सरकार की सोच है। आज दुर्दैवाने माझ्या पुण्याच्या कॉलेजमधली मुलं आणि मुली सहलीला आली होती। स्थानिक समुद्राची माहिती नसल्यामुळे दोन्ही बाजूंनी आणि मध्ये नदीचं पात्र जातं, पाण्याचा प्रवाह जातो, त्यामुळे थोडासा खड्डा होता अशी माहिती मी आता घेतली। राज्याचा मंत्री म्हणून ही काळजी घेण्यासंदर्भात आणि कारवाई करण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई लवकर करण्याच्या संदर्भात मी प्रयत्न करीन। ज्यांचं निधन झालं त्या मृत आत्म्यांना मी श्रद्धांजली वाहतो, पुणेकरांच्या वतीनं वाहतो।